वन महाराष्ट्र. नमस्कार. मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र. आज मी केज तालुक्यातील पिंपळगाव या गावामध्ये आहे. या गावातील आमचे मित्र ज्ञानेश्वर माऊली यांना की सगळे माऊली या नावानं प्रसिद्ध आहेत. ते केज तालुक्यामध्ये त्यांना माऊली या नावानं ओळखलं जातं आणि मागच्या अनेक दिवसापासून ते माऊली नर्सरी काय नाव आहे? माऊली नर्सरी याच नावानं ते नर्सरी चालवतात. मला असं समजलं की त्यांच्याकडे एक पांढरी जांभळ आहे, यशवंत नावाचं जांभळाचं झाड आहे. आपण बघू शकता की हे पाठीमागं ते झाड आहे. अगदी 1.5-2 वर्ष झालेले त्या झाडाला लावून. तर या झाडाला इतर झाडाप्रमाणे काळे किंवा निळे जांभळं न येता या ठिकाणी पांढरे जांभळ येणार आहे. आणि ती पांढरी जांभळं हे BP, शुगर, ज्या माणसांना असे काही आजार असतील त्या माणसांसाठी हे आयुर्वेदिक ठरणार आहे. या जांभळाचं किलोचा भाव जर आपण विचारला तर 700 ते 800 रुपये किलो प्रमाणे या जांभळाला रेट आज बाजारामध्ये मिळत आहे. आणि अगदी आपल्या या थोड्याशा जमिनीमध्ये मला वाटतं 1 एकर क्षेत्रावर त्यांनी अशी अनेक प्रकारची वेगवेगळी झाडे या ठिकाणी लावली. आता मी त्यांच्याकडून माहिती घेणारच आहे कुठली कोणती झाडे लावलेली आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघू शकतोय की काही आंब्याची झाडं आहेत, काही संत्र्याची झाडं आहेत, काही मोसंबीची झाडं आहेत, काही जांभळाची झाडे आहेत, बोरीची झाडे आहेत, आवळ्याची झाडे आहेत, त्यानंतर पपई आहे नवीन प्रकारची, आंब्याची तर अनेक प्रकारचे आंबे आहेत, मिलिया डुबी आहे, त्यानंतरची वेगवेगळी झाडे या ठिकाणी मला बघायला मिळाली. आणि प्रत्येक झाडाविषयी जेव्हा ऐकलं तेव्हा असं लक्षात येतं की प्रत्येक झाडाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणून या ठिकाणी मी आज हे थोडं पाहायला आलो होतो. आणि पाहत असताना हे पांढरं जांभळ आहे म्हटल्यावर जरा थोडंसं मला कुतूहलानं त्याकडे बघावं असं वाटलं किंवा याला पांढरी जांभळं येणार, मग ते कसं असणार, काय असणार याच्याविषयी आपल्याला या नर्सरीचे मालक असलेले आमचे मित्र माऊली आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. माऊली नमस्कार. नमस्कार. काय वैशिष्ट्य आहे या झाडाचं? ही आहे ती यशवंत नावाची व्हरायटी पांढरं. ह्याचा कलर हा सफेद राहणार, पांढरा जांभळ. आणि आपले BP, शुगर साठी जे आजारात नसला तर त्याच्यासाठी एकदम वरदान राहणार आहे. याला मार्केटमध्ये साधारणतः 700 ते 800 रेट भेटतंय. आणि ह्याचा सफेद जांभळ असल्यामुळे ह्याला मागणी पण जास्त, म्हणजे असं विशेष आहे ना, कारण जांभळ हे काळ निळं राहतं. तर ह्याचं पांढरं जांभळ असल्यामुळे लोकांची मागणी, अट्रॅक्शन जास्त आहे ह्याला, म्हणजे आकर्षकपणा असल्यामुळे लोकांचं म्हणजे गर्दी जास्त, ओढत जास्त राहते. म्हणजे काहीतरी विशेष वेगळं वाटतं काहीतरी पब्लिक लोकांना. आणि त्याच्यामुळं लोक कसं आहे आकर्षित झाल्यामुळं ह्याचं मार्केट म्हणजे घर बसल्या म्हणजे जास्त मागणी जास्त राहते ह्याची. तर आपल्याकडे साधारणतः 3च झाडं आहेत. तर आपल्याकडं साधारणतः एक आंब्यामध्ये 7 ते 8 जाती आहेत. परत ह्याच्यामध्ये जांभळ्यामध्ये आहेत 3 जाती. परत चिकूमध्ये आहेत 2 जाती. परत बोरीमध्ये आहेत सुंदरी एक आणि दुसरी काश्मीरी बोर आहे. परत ॲपल बोर आहे. परत सेपमध्ये 2 व्हरायटी, एक अण्णा एक व्हरायटी आणि हरिमन 99 अशा 2 व्हरायटी. अण्णा आहे ते फक्त 2च झाडात आणि हरिमन 99 मध्ये आहे ते 100-1 झाडं आहेत सगळे. आणि आपल्याकडे विक्रीसाठी पण आहेत. तुमच्याकडे चिंचेची देखील वेगळी झाडं लावलेली आहेत. चिंचाची कुठली व्हरायटी? चिंचाची आहे ती 263 नावाची व्हरायटी. परत प्रतिष्ठान पण आहे. आणि शिवाईन जातीची आहे ती सगळ्यात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी. हिमायत बाग संशोधन केंद्र औरंगाबाद संभाजीनगर. तर तिथून आपण त्याची मागणी केलेली आणि त्याच्यामुळे आता साधारणतः 3 कलम शिल्लक आहेत. आणि आपल्या जूनसाठी मे महिन्यामध्येच आपण पूर्ण स्टॉक करतो. शिवाई जातीच काय वैशिष्ट्य आहे? ती सगळ्यात जास्त यील्ड म्हणजे जास्त उत्पादन देणारी व्हरायटी. ही कुठल्या वर्षी त्याला उत्पादन सुरू होतं? 2.5 वर्षामध्ये त्याला उत्पादन पूर्ण त्याची पानझड झाली पाहिजे, म्हणजे पानं त्याचे गळाले पाहिजेत. पानं गळाल्यानंतर त्याला नवीन नवती आली की ते परत ते उत्पादन म्हणजे त्याला मोहरासारखंच असतं ते पण. त्याला मग मोहर निघला की ती फळ धरतं परत मोहरापोटीच. मी असं ऐकलं की तुमच्याकडे याची पण झाडं लावलेली आहेत तुम्ही, खजूराची झाडं लावलेली? हो आहे. इराणी खजूराचं कुठलं व्हरायटी आहे? ती इराणी इराकची व्हरायटी. आपण गुजरात मधून कच्च्या ठिकाणी त्या ठिकाणाहून ती रोपं आणलेली. मग त्याला कधी फळ मिळू शकतं? त्याला 2.5 वर्षामध्ये 2.5-3 वर्षामध्ये त्याला फळ मिळतं. सफरचंदाचं आहे आपल्याकडे? सफरचंद आपल्याकडे येतात का मग? हो, कारण आपल्या जास्त 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते तग धरणारी व्हरायटी आपल्या वातावरणात ती सूट होती आपल्याकडे. साधारणतः 45 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत पण ती सहन करते तापमान, टेम्परेचर. आणि मग त्याच्यामुळे त्याला फळ येतं.
आता सध्या तुम्हाला दाखवायला आपल्याकडे एक पिशवीमध्ये 2 फुटामध्ये पण त्याला फुलं आलेले तुम्हाला दाखवतो आपल्या चिंचेला? नाही नाही सेपला पिशवीमध्ये फुलं आलेले पिशवीमध्ये फुलत सध्या हा. त्याच्यामुळे येतं फळ आपल्या इकडं. तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारची झाडे या ठिकाणी केलीत आणि तुम्हाला कसा हा छंद कसा लागला नेमका, कसं वळाला तुम्ही या रोपवाटिकेच्या याच्याकडे? मी 2003 मध्ये वासीला संस्थेवर होतो, आपले उस्मानाबाद धाराशिव संस्थेवर. म्हणजे संभाजीनगर काय शिक्षक वगैरे होता का? क्लर्क म्हणून. क्लर्क म्हणून होता. तर त्या ठिकाणी संस्था आपल्या पाहुण्याची संस्था होती. तर त्यांच्याकडून आपल्याला आपली फसवणूक झाली, म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला न्याय भेटला नाही. त्यांना पेमेंट देतो, नोकरी गेली आणि पैसेही गेले. मग पैसे परत थोड्या ह्यानं पैसे आपल्याला परत त्यांनी दिले, पैसे दिले, परंतु आपला वेळ वायाला गेला. वेळ वायाला गेल्यामुळे परत मग मी नंतर संस्था सोडून मार्केटिंग मध्ये शिरलो, खत बी बियाणाच्या औषधीच्या कंपनीमध्ये. आणि त्याच्यामुळे मला आणि परत माझे ऍग्री पण झाल्यामुळे मला हे छंद लागला. आणि दुसऱ्याची जी नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतः दुसऱ्याला कशी नोकरी देतो ना, अगर काम कसं देता येईल ह्याचा प्रयत्न केला. आणि जास्त मी समाजकारणामध्ये पण 2004 पासून विमलताईच्या माध्यमातून भरपूर हे केलं. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे आपलं काहीतरी चांगलं व्हायच्या टायमाला विमलताई दुर्दैवानं त्यांचं हे झालं, दुर्दैवी निधन झालं. परत त्यांचं हे मेटे, त्यांच्यामुळे मेटे साहेबाचं संबंध आले, मेटे साहेबाचं पण तेच झालं. म्हणजे राजकारणाचं आपलं म्हणजे काही फायदा झाला नाही, विनाकारण आपला वेळ वायाला गेला. आणि लोकांसाठी आपलं भरपूर म्हणजे आतापर्यंत आयुष्य विनाकारण वेळ वायाला गेला. मग आपण ठरवलं की आता थोडं आपण हे कमी केलेलं बरं राहील, आपल्याला हे म्हणजे प्रमाण म्हणजे फायदेच व्हाय नाही. राजकारण सोडून दिलं, समाजकारण कमी केलं त्याच्यामुळे. आणि नर्सरी, मग त्याच्यामुळे आपण नर्सरी नवीन क्षेत्रामध्ये शिरलात, जे काही तुम्ही कंपनीकडे वळाला होता. त्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला थोडी शेतीची आवड लागली. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय केलं की आपल्याकडं म्हणजे कुठली पण व्हरायटी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ग्राहकाला दाखवायला लावून पाहायची, त्याला उत्पादन घेऊन पाहायचं. आपलं ज्यावेळेस आपल्याकडून उत्पादन येईल त्याला बघता यावं की त्याला शेतकऱ्याला लक्षात यावं की दुसऱ्याकडून आणण्यापेक्षा खरंच ती व्हरायटी आहे आणि ह्याला खरंच तेवढ्या प्रमाणामध्ये उत्पादन आहे का आणि ती व्हरायटी आहे का. मग आपल्याकडं प्रत्येक म्हणजे आंब्यामध्ये पण प्रत्येक जवळजवळ एक 16 व्हरायट्यात आपल्याकडे सगळ्या. मोसंबी आहे, सफरचंद आहे, परत तुमचं शेवगा पण आहे आपल्याकडे नवीन व्हरायटी, एक ओडिशी 3 म्हणून. परत चिकू मध्ये वेगवेगळ्या जाती, बोरीमध्ये आहेत, आपल्या जांभळीमध्ये आहेत, पपईमध्ये आहे, अशा बऱ्याच. तुमच्याकडे जर एखादा शेतकरी आला, एखाद्या तुम्हाला रोप घेऊन जाण्यासाठी, ज्या व्हरायटीचं त्याला रोप घेऊन जायचंय त्या व्हरायटीचं झाड कसं येतं, किती मोठं होतं, त्याला काय फळं कशी लागतात, हे सगळं त्याला ट्रायल पाहायचं असेल तर त्याला पाहता देखील येतं आणि त्याची खात्री करून त्याला ती घेता येतं. म्हणून तुम्ही हा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी लागवड केली. आणि मग काय बरं, आतापर्यंत किती लोकांनी व्हिजिट केलं तुमच्याकडे, काय अनुभव आहे या भागातल्या शेतकऱ्यांचा? तरी आपल्या भागातला जे अनुभव आहे ते चांगला आहे. कारण एकतर आपलं आयुष्य आतापर्यंत म्हणजे कुणाचंही ₹10 रुपये घेऊन कुणाला पण झळ लावलेलं नाही. राजकारणाच्या, समाजकारणाच्या माध्यमातून जे काही नुकसान झालं ते आपलं नुकसान झालं, कुणाचं नुकसान आपल्या हातानं झालं. हे काम करतो म्हणून आपण कोण 10 रुपये घेतले नाहीत. झालं नुकसान, आपलेच पैसे लावले त्यांचे काम करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे लोकांचा आपल्यावर एक म्हणजे विश्वास जास्त संपादन केलेला आपण पब्लिकचा. त्याच्यामुळे मग लोकांना माहिती की हा माऊली आपल्याला फसवू शकत नाही. त्याच्यामुळे लोक खात्रीने येतात आपल्याकडे की हा डोळे झाकून आपल्याकडे रोपा. जवळजवळ आपण सिंधुदुर्ग मध्ये, ओरस, सिंधुदुर्ग या ठिकाणी हेम नर्सरी, बऱ्याच नर्सरी त्या भागामधून, तिथं आपले मित्र पण आहेत. मग त्यांच्याकडून आपण विश्वासानं रोप आणतो. आणि सिंधुदुर्गचे आहे ते चवीला जास्त राहतात कोकणातले. आणि त्याच्यामुळे आणि टिकतेत पण. गुजरात, परत आंध्रामधले रोप जे येतात आपल्या इकडे लोक घेऊन, ते रोप काय व्यवस्थित टिकत नाहीत. मग शेतकऱ्याची ओरड येते, देतात केशर म्हणून निघतो बदाम, अशा भरपूर फसवणूक होत्या. नारळामध्ये तसाच प्रकार. नारळामध्ये पण आता ग्रीन डॉर्पच्या जातीचे देतात आणि कोलंबस म्हणून सांगतात. कोलंबस सांगतात आणि ग्रीन डॉर निघतो. ग्रीन डॉर पण निघतो, नसता मग बानोलीच हवाले करते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होती, त्यांचा वेळ वायाला जातो, पैसे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मोजावे लागतात. आणि तुम्ही बोलणार कोणाला, तुमची काय त्यांच्याकडे काय पावती नाही रीतसर, ते यावर्षी आले तर पुढच्या वर्षी येणार पण नाहीत ना. आंध्रा गुजरात मध्ये काय तुम्ही काय बोलू शकतात, कुणाला भांडू शकता, तुमच्याकडे काय पुरावाच नाही तर तुम्ही काय बोलणार. त्याच्यामुळे आपल्या लोकलच्या माध्यमातून आपण असं ठरवलं की एक म्हणजे विश्वास संपादन करण्यासाठी आणि आपण जास्त काळ टिकण्यासाठी
एक आपला कुठंतरी एक ब्रँड तयार झाला पाहिजे. लोकांना विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याकडे प्रत्यक्ष सगळं दाखवायला तयार करायचं. स्वतः बाहेरून कुठल्या आपल्याला रोपं आणायची गरज पडू नये. स्वतः मला कलम पण तयार करता येतात. आता मग या झाडावरनं तुम्ही नवीन कलम तयार करू शकता आणि पाहणाराला देखील झाड पाहता येऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे अगदी शेतकऱ्यांना आलं तर ते पाहायला मिळते आणि पाहून पुन्हा त्यानंतर खरेदी केली. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांना जे आपल्याकडून झाडं नेले त्यांना आपण मार्गदर्शन पण करतो की त्यांना जेणेकरून त्यांना कुठं म्हणजे फसवू नाही, कुठं अडचणी येऊ नये, त्याच्यावर कुठला रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, व्यवस्थित झाडं राहावं. म्हणजे आपण मला वाटतं आता हे गेल्या 3-4 वर्षापासून चालू. हो, 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. आणि या 4 वर्षात तुम्ही अनेक गावामध्ये वेगवेगळे प्रकारची रोपं दिलेली आहेत. त्याची ज्याची की आता झाडं झाली असतील त्याला फळं सुरू झालेली, फळं चालू झाली. आता हा मिलिया डुबिया देखील आपण देत आहे. मिलिया डुबियाची बी या भागामध्ये बरीचशी लागवड दिसायला झाली. होळ एरियामध्ये तर भरपूर झाली. जवळजवळ तिथं आडनाव त्यांचं काय माहित नाही, पण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये 2 ट्रक खाली झाल्यात, 12 टायर 16 टायर होळ एरियामध्ये मिलिया डुबिया. हो. म्हणजे एकंदरीत आजच्या या आपल्या भागामध्ये शेतकऱ्याचा काहीतरी फायदा झाल्यानंतर शेजारच्याला माहित नसते. आधी शेजारचे नावं ठेवत असतो की काहीतरी करायला लागला, वेळच करायला लागला. आणि ज्या वेळेस ते शेजाऱ्याचा काहीतरी फायदा होतो त्यावेळेस दुसऱ्याच अट्रॅक्शन वाढतं की यार ह्याचा फायदा झाला, आपण पण लावायला पाहिजे. पण त्याच्यामुळेच तिथं त्यांनी लावल्यामुळं घोगे नावाचे शेतकरी आहेत, आपले मित्रच होते, तर त्यांनी लागवड केली. गेल्या वर्षी त्यांनी काय केलं, ते तोडलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. फायदा झाल्यानंतर त्यांच्यामुळं तिथं गावामध्ये भरपूर रोपं खपले, तिथं म्हणजे विकले. म्हणजे एकंदरीत हे एकमेकाचं बघून क्षेत्र निवडलं जातं, एकमेकाचं पाहून नवीन नवीन झाडं लावली जातात. आणि तुमच्यामुळं या भागात काही फळ नवीन नवीन प्रकारचे लावण्यासाठी आता शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. तर मित्रांनो, हे होते माझे मित्र ज्ञानेश्वर गायकवाड. बऱ्याच दिवसापासून मी ऐकत होतो की त्यांनी रोपवाटिका चालू केलेली आहे आणि रोपवाटिका चालू करण्यापूर्वी त्यांनी स्वतः अनेक झाडे लावलेली आहेत आणि त्याचं उत्पादन सुरू आहे. उत्पादन पाहू शकता, बघू शकता आणि त्यानंतर ते बाकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि ते घेण्यासाठी त्यांना इच्छा होते इतर शेतकऱ्यांना. इथं मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं अनेक प्रकारची वेगवेगळी झाडं मला पाहायला मिळालेली आहेत आणि हे सगळे झाडं पाहून, हा सगळा एरिया पाहून मला असं वाटतं की खरंच त्यांनी हे एक चांगलं क्षेत्र निवडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी कुठं नोकरीला होतो तिथं अपयश आलं, मी कुठं राजकारणात गेलो, मला ताईंच्या सामाजिक कार्य करत होतो, ताई आपल्यात राहिल्या नाही, त्यामुळं तिथंही मला परत फिरावं लागलं. नंतर मेटे साहेबांकडे गेलो, साहेबही आपल्यात राहिले नाहीत, तिथंही त्यांना परत फिरावं लागलं. आणि हे सगळं असं करता करता त्यांना सगळीकडे अपयश येत गेलं, नैराश्य येत गेलं, म्हणून त्यांनी अगदी सगळं काही सोडून दिलं आणि एका कंपनीमध्ये त्यांनी जॉब चालू केला, जो की जॉब कृषीशी निगडीत होता. त्यांची कृषी पदविकाधारक आहेत. ते कृषीशी निगडीत काम चालू केल्यामुळं शेती आणि मातीमध्येच त्यांना आपलं करिअर दिसलं आणि ते या ठिकाणी रमलेले आहेत. आता या ठिकाणी ते स्वतः एकटे रमलेले नाहीत, तर या ठिकाणी अनेक लोक या त्यांच्या या बागेला व्हिजिट करत असतात. आज मी एवढ्या जवळ असताना येऊ शकलो नव्हतो, परंतु आता हे सर्व ऐकल्यावर मलाही वाटलं की त्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि काय वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली ते पाहावं. तर या ठिकाणी एका व्हिजिटमध्ये अनेक प्रकारची झाडं बघायला मिळाली, अनेक प्रकारचे फळं पाहायला मिळाली, बोरीचं झाड पाहायला मिळाले, ज्याला की आता बोर चालू आहेत, हे नवीनच जांभळेचं झाड आहे. अशा अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत. केज तालुक्यातल्या पिंपळगाव म्हणजे मस्साजोगपासून अगदी काही अंतरावर हे गाव आहे. ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता, पाहू शकता. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे माऊली या नावाने त्यांचा आता ब्रँड झालेला आहे या रोपवाटिकेमध्ये. माऊली रोपवाटिका आहे आणि त्यांना माऊली म्हणूनच ओळखलं जातं. तर अशा या माऊलींकडून आपण या प्रत्येक झाडाची आता माहिती घेणार आहोत आणि या प्रत्येक झाडाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तरी ही माहिती मला वाटलं की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या नंतर आणखी देखील आपल्याला काही झाडं पाहायला मिळणार आहेत. चिंचा कुठल्या आहेत? 263 म्हणजे संकरित आहे का? हायब्रिड मध्ये आले. 263 काय विद्यापीठानं कुठं हे केलेले आहे? राहुरी कृषी विद्यापीठानं. काय ह्या 263 चिंचेच्या झाडाचं काय वैशिष्ट्य आहे? ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन जास्त निघण्याची क्षमता आहे. उत्पादन जास्त येणार. आणि कितव्या वर्षी ह्याला फळ सुरू होऊ शकतं? 3 वर्षामध्ये ह्याला उत्पादन चालू होतं. 3ऱ्या वर्षी? हो. वा. आता हे 2रं वर्ष चालू आहे, अजून 2 वर्ष काही संपलेलं नाही. 4 झाडं लावले आणि इथे इकडे पण लावलंय. खाली जर पाहिलं त्याच्या तर अगदी खडक आहे आणि खडकावर देखील सुद्धा झाडं चांगली आलेली आहेत.
आता या झाडाला 1 वर्ष झालं का लावून? हो दुसरं वर्ष चालू आहे आता. 1 वर्षामध्ये एवढी मोठी झाली. हो म्हणजे याला आणखी त्याला टाकले नाही असं. आता ह्याला आंब्याबरोबर पाणी चालू करायचं. अच्छा. हा, इकडे पण लावायची सोलार मुळे त्याला सावली होईल परत, त्यामुळे टाकले नाही. इकडे सोलार मुळे ते लागवड केली लावले नाही. खालच्या बाजूला लावले आंबे हे. हा. किती वर्ष झाले ह्या झाडाला? गाव जवळ दिसतं. हो माऊली, ह्या झाडाला किती वर्ष झाले? 1 वर्षामध्ये एवढं मोठं. आणि कुठल्या जातीची व्हरायटी आहे हे? हो फिक्स आहे. पुढच्या वर्षी फिक्स लागतं. आता पानं हे करायचं झाडायचं. आता हे बाकी हे मोठं नसतं का पाणी कट करायची. हा पेरू कोणता म्हटलात आपण? 263. तैवान पिंक वगैरे म्हटला होता तुम्ही? तैवान पिंकच आहे मग. तोच आहे. तैवान पिंक म्हणून प्रसिद्ध आहे हा. मध्ये लाल निघतंय का? लाल निघतंय. पिंक, हा लाल कलर. आणि त्यामध्येच आता हे टमाटे लागवड केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घेतलंय. पण त्याच ह्याच्यामध्ये हा तुम्ही इथं मिलिया डुबिया सुद्धा घेतलाय. आता हा पेरू किती वर्षाचा आहे? हा पेरू काय 1.5 वर्षाचाच आहे. 1.5 वर्ष झालं का? आणि मिलिया डुबिया त्याच्यामध्ये लावलाय तो? जुलै मध्ये मिलिया डुबिया. टोमॅटो पेरू खूप छान लागले त्याला. आणि बघू शकतो आपण इकडे पण खूप माल लागलेला आहे ना. म्हणजे जेवढा शेंडा मारतो तेवढं उत्पादन ह्याला जास्त आहे. शेंडा काढल्यावरती मग आता हे मारलेलं आहे का शेंडा? पूर्ण शेंडा मारलेला आहे. आता सरासरी एका झाडावर किती फळं असतील हे? आता ह्याच्यावर खूप सारे फळं दिसायला लागलेली. 70-80 फळं असतील. 70-80 फळ. आणि एक फळ मला वाटतं अर्धा किलो पर्यंत गेलंय. मोठं झालंय. मोठं होते साहेब. अर्धा किलो पेक्षाही मोठं होतं. तुम्हाला तसं परवाच तोडलेले 70-80 किलो म्हटल्यावर 50 किलो पेरू मिळू शकतो. 50-60 किलो नाही. आता ह्याचं कसं आहे टप्प्याटप्प्या ना. आता हे अजून 1-4 दिवसामध्ये हे मोठे होणार आहे ना. एकदम ह्याला वजन होत नाही. आता हे जसं कमी करत जाईल तसं आणखी नवीन लागत राहणार. फळच बंद राहतं. लिंबूनी सारखे फळ. म्हणजे वर्षभर चालू राहतो का फळ याला? वर्षभर चालू राहतो. आणि ह्याच्यामधून सरासरी आता या पेरूच्या झाडापासून वार्षिक उत्पादन काय मिळू शकेल बरं? आता एका झाडापासून का? मार्केटवर अवलंबून राहते. शेतकऱ्यांना एकतर स्वतः विकणं फायद्याचं राहते. नाही सध्या जरी आज काय भाव चाललाय त्या जर हिशोबाने पाहिलं ₹40 तर आहे मार्केट सध्या. आणि मग आता मग या एका वर्षभरामध्ये एका पेरूला शेतकऱ्याला किती रुपये उत्पादन मिळू शकतं? एक झाड सरासरी एक 2,000 रुपये तर मोकळं देऊ शकतो. एक झाड देऊ शकतं. आणि अशी दिवसामध्ये साहेब. कारण 1.5 वर्षामध्ये 8-9 महिन्यातच पेरू खरा तर विक्रीला चालू होतो. सांभाळण्यावर. आता याला पेरू लागले त्याला 4-5 महिन्यापासून चालू झाले. जास्त दिवस झाले. 1.5 वर्षाचं झाड आहे. आणि 7-8 महिन्यापासून पेरू लागलेले असतील. लहानपणीच आपण मोठं जर होऊन द्यायचं असेल तर शेंडा मारणे. शेंडा मारल्यावर झाड जर मोठं करायचं असेल तर फळ आलं तरी तोडून टाकणे ते महत्वाचं आहे. आणि जर फळ धरायचं असलं तर मग थोड्या प्रमाणामध्ये. आता व्यवस्थित झालंय त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता शेंडा मारला की फळ तुम्ही म्हणजे कंटाळून जाताना एवढं उत्पादन मिळतं. म्हणजे एका एकर मध्ये असे किती पेरूची झाड बसू शकतात? एका एकर मध्ये साधारणतः 1 एकर मध्ये बघा 365 आणि 362. एक 10 बाय 6 जर अंतर म्हणलं तर एक सरासरी 720च्या पुढं पेरूची झाडं बसतात. म्हणजे एकरी उत्पादन खूप भरपूर सारं मिळू शकतं. एकरी उत्पादनाचा विचार केला तर परवडतंय शेतकऱ्यांना. 12 लाख रुपये तर मोकळे होते. हो. 1-2 तर पुढे झाड एका वर्षामध्ये उत्पादन देणार असेल आपल्याला प्रतिवर्षी. तसं तर शेतकऱ्यांना त्याच्यावरच जास्त लक्ष जर केंद्रित केलं असे काही अंतर हे काही पूर्ण वेळ जर त्याची हे केली समजा त्याचे काही फवारण्या वगैरे काय घेताय? फवारण्या असतातच. कारण ह्याला कसं आहे अळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. होय. त्याच्यामुळं अळी होऊ नये म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशक, आदन बदन, ल्युकॉपर हे असं म्हणजे कीटकनाशक, इमिडा वगैरे, इमामेक्टिन असे वेगवेगळे औषधं त्याला देणं मग फवारणी करणं महत्वाचं आहे. आता हे जो पेरू इथं लावलाय आपण आपल्याकडेच आपल्यात रोपवाटिकेत तयार झाला का मग? हो आपल्या
ह्याला ते चिकट सापळे पण फेरोमोन सापळे ते पण फेरोमोनचे. कारण हा. ह्याला आता ह्याच ठिकाणी आपण पेरू घेतलाय, इथंच मिलिया डुबिया लावला, आता हे एवढ्या कमी अंतरामध्ये होतं का शक्य मग आता हे? होणार. मिलिया डुबियाचं काय त्याचे वाकीचे जे फांद्या ते कट करून ते सरळ उंच जाते ना, वरती जाणार आहे. साईडला ते दुसऱ्या झाडाला काय त्याचा म्हणजे अडथळा होत नाही. अच्छा. हा. आणि 2-2.5 वर्षामध्येच मिलिया डुबियाचं उत्पादन हे कटायला येतं. 2.5 वर्षामध्ये म्हणजे फर्निचर साठी हे चांगलं राहते. फर्निचर साठी याचा वापर केला जातो. फर्निचर साठी वापर करतात आणि याला मार्केट पण चांगले 8 ते 10,000 रुपये क्विंटल पर्यंत ह्याचं उत्पादन टनापर्यंत. म्हणजे सरासरी 8 रुपये किलो पर्यंत भाव शेतकऱ्यांना त्याचा मिळू शकतो. 2.5 वर्षानंतर त्याची तोडणीला येणार ते. आणि त्याच शेतामध्ये बघू शकतो आपण पेरू लावलाय, त्याच क्षेत्रामध्ये मिलिया डुबिया लावलाय, त्याच ठिकाणी टोमॅटो लावलेला आहे आणि त्याच ठिकाणी तुम्ही कोथिंबीरीचं देखील चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलंय. घरच्या आपल्या खाण्यापुरतं लावलेलं. आता तुम्ही मला वाटतं या शेतामध्ये आणखी सफरचंदाची देखील फळं लावली, झाडं लावलेली आहेत. साधारणतः 40 झाडं आहेत. हरिमन 99 ही जात आहे, कारण एकदम तग धरणारी जात आहे. टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत ते सहन करते. आता हे जे सफरचंदाचं झाड आहे हे किती वर्षाचं लावलेलं आहे तुम्ही? हे एक 1.5 वर्षाचं आहे ते पण. 1.5 वर्षाचं आहे. आणि याला फळं किती वर्षानंतर येऊ शकतात? 1.5 वर्षामध्ये ह्याला फळ लागतं सध्या. म्हणजे आता फळं येऊ शकतात सध्या ह्याला फळ येऊ शकतात, पण आता त्याचा प्रॉब्लेम असा झाला टोमॅटोमुळे त्याला सतत पाणी चालू आहे, तर त्याच्यामुळे त्याला ताण बसणं गरजेचं आहे. पण आता ताण बसत नाही, पाणी कंटिन्यू त्याला नसायला पाहिजे आता, कारण त्याचा फळ धरण्याचाच मोसम आहे हा. पण परंतु आता कसं झालंय त्याला पाणी द्यायला नाही पाहिजे, पण आता पाणी आपलं चालू आहे, कारण ठिबकची लाईन एकच असल्यामुळे आपण पाणी बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे आता ह्याचं आता पुढच्या वर्षी आता उत्पादन घेऊ. आता झाड पण मोठं होईल, त्याचा पण म्हणजे हे त्याची ताकद पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. त्याचे कसं आहे वरचे शेंडे मारणं, छाटणी करणं लय गरजेचं, त्याच्याशिवाय खाली मजबूती येत नाही झाडाच्या. कोणत्या जातीचं सफरचंद लावलंय म्हटलं? हे हरिमन 99 जातीचं सफरचंद. हरिमन 99. आणि 1.5 ते 2 वर्षाला त्याला फळं लागायला सुरू होणार. 1.5 वर्षामध्ये. आणि आपल्या वातावरणात सुद्धा येत आहे येते. हा, आपल्या टेम्परेचर मध्येच व्हरायटी ही हरिमन 99. चांगले टमाटे देखील चांगले आलेले तुमचे. विरांग नावाची व्हरायटी. आता टमाट्याची कुठली व्हरायटी आहे? विरांग. आता टोमॅटो कधी जूनच्या वेळेस लागवड झालाय का? नाही, आता लागवड केलेली 1-1.5 महिन्याचा. 1.5 महिन्यामधले. सरासरी 1 महिन्यामध्ये आता क्वालिटी चांगली. आता याची तोड चालू झाली का टोमॅटोची? नाही अजून. नाही आणखी, आता आलेलं आहे तोडणीला थोडस. 1 महिना लागेल अजून. पेरू बऱ्यापैकी लागलेले आहेत आणि पेरूची आणखी मला वाटतं तोडणी सुरू झालेली नाही. हो, झाली. विक्रीला सुरू झालाय का? परभणी मार्केटला पाठवला होता परवा, तर एक साधारणतः 40 रुपये किलो प्रमाणे भाव लागला मार्केटला. 40 रुपये किलो पर्यंत चांगला भाव मिळतोय मग सध्या. आणि आपण बघतोय इथं खूप मोठी मोठी पेरू या ठिकाणी लावलेले आहेत, अगदी खूप मोठे आहेत, वरती देखील आहेत. या बाजूला एका झाडावरती बरेचसे फळं दिसत आहेत आपल्याला. अजून हे साधारणतः बराच मोठा होणार आहे. मला वाटतं 1 किलो पर्यंत होऊ शकतो. होऊ शकतो. एखाद्या किलो पर्यंत व्हायला काही हरकत नाही. पाणी आणि त्याला खताचं प्रमाण जास्त ठिबकमध्ये विद्राव्य खत दिल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. ठिबकमुळे खत विद्राव्य खत पण चालू. आता हा जो इथं तुम्ही ट्रॅप बसवलेला आहे, हा कुठला ट्रॅप आहे? हा मक्षिकरीचा ट्रॅप आहे. कारण ती माशी डंक मारती फळावर डंक मारल्याच्या मध्ये आळी होती तयार. फळमाशी करता बसवलाय? फळमाशी करता बसवलेला. म्हणजे हा पेरूसाठी टोमॅटोसाठी तुम्हाला उपयोगाला येणार? दोन्हीसाठी पण, टोमॅटोसाठी आणि पेरूसाठी पण. किती संख्या अशी आता? 5 बसवले. अच्छा. बघा हा पण किती मोठा झाला आणि साईज पण अशी गोल. हा पण खूप मोठा झालेला आहे आणि प्रत्येकाची सेम साईज होती अशी गोल. मोठा झाला की खूप फळे चकचकीत आणि हिरवीगार व्यवस्थित पिवळी वगैरे दिसत आहेत. आता हा काय कारल्याचा प्रयोग केला का याच्यामध्ये? एक झाड लावलं. पपईचं देखील एक झाड आहे. ही 15 नंबरची व्हरायटी पपईची. नवीन आहे का? पंढरपूर आपल्या एक मित्राची नर्सरी गुरव साहेब म्हणून, तर त्यांनी थोडे कलम दिले. काय ह्या जातीचं काय वैशिष्ट्य? ही एक सुरू झाल्यापासून तिथून पुढे 15 महिने तिचं पीक सतत चालू राहते. काय नाव म्हटलं आपण ह्या पपईचं? 15 नंबर. 15 नंबर.
आणि याला फळ सुरू झाल्यापासून 15 महिने फळ कंटिन्यू चालू राहते. हिचं आयुष्य जास्त आहे. 15 महिने फळ चालू राहणार. व्हायरस फ्री, व्हायरस येणार नाही. हा. 15 महिने फळ चालू राहणार म्हणून त्याला 15 नंबर नाव दिलं. हा, बरोबर आहे. अच्छा, आपल्या भागामध्ये येणार ती. हो हो हो, आपल्या भागात येणार. पंढरपूरवरनं तुम्ही हा आणलंय रोपवाटिकेमध्ये. हो हो, त्यांचे सेपरेट पपईसाठी सेपरेट नर्सरी, म्हणजे दुसरं काही कुठलं विकतच काय रताळी वगैरे लावली का? हा, ते आपलं घरी हे करण्यामध्ये घरी खाण्यापुरती लावली. चांगले. एकाच शेतीमध्ये बरेचसे पीक तुम्ही ऍडजस्ट केले ते वेगवेगळ्या प्रकारचे. मला वाटतं इथं बोरीच पण तुम्ही लागवड केलेली. हे कसले काश्मीरी बोर? काश्मीरी बोर आहे. आता त्याचं फळ तोडलेलं गेले, त्याच्यामुळे आता माल कमी झालाय. त्याला भरपूर फळ होतं. हा, आता बऱ्याच दिवस झाले, 1 महिन्यापासून चालू आहे विक्रीसाठी. होय. केशर आहे. आता हा कुठला आंबा आहे? हा केशर आंबा आहे. केशर फुटायला लागले त्याला थोडंफार. फवारणी हे कंटिन्यू चालू आहेत. आणि याला ऑगस्ट महिन्यामध्ये कल्टार म्हणून एक औषध आहे, पॅकला ब्युट्राझोल नावाचं त्याच्यामध्ये घटक आहे 23%. तर त्याच्यामुळं झाड विश्रांतीला पाठवते. आणि विश्रांतीला झाड पाठवल्यामुळे त्याची 3 महिन्यामध्ये ते प्रक्रिया काम, म्हणजे त्याचं काम चालू करते परत. अच्छा, मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला फळ देणार. मला असं वाटतं की या कमी क्षेत्रामध्ये देखील आपण वेगवेगळी झाडं लावून हो शेतकऱ्याला अनेक प्रकारची फळं या भागात येऊ शकतात. कसे येऊ शकतात, हो, कोणत्या फळझाडाला कशी फळं लागतात, आता किती वर्षात लागतात, हे पाहण्यासाठी हा एक हा. डेमो प्लॉट तुम्ही या ठिकाणी तयार केला आहे. हो हो, काय म्हटलं तुम्ही इकडे भागामध्ये? ही जी झाड आहे आंब्याचं, हा हा, वर्षातून 2दा फळ येते याला. एक वर्षातून सदाबहार नावाची व्हरायटी, 6 महिने. एक वर्षातून 2 वेळा फळं येणार. हा, असे. आणि आंब्याचं झाडाचं काय नाव आहे? सदाबहार. सदाबहार, 12 मासे म्हणतात त्याला. हा, त्याला 12 महिने म्हणजे फळ, 2 टर्म मध्ये फळ राहते. हा हा, ते पण झाड आहे, त्याला पण आता मोहर निघाला. हे पण ते 12 माशीचे पलीकडे. हा, म्हणजे मोहर निघालेलं जे आहे ते पण हा, ते 12 माशीचं आहे. ते. आणि वर्षातनं 2 वेळा आंबे येणार आहे. 2 वेळेस आंबे येणार. आणि हे आहे ते राजापूर हापूस, त्याचा किलो 1.5 किलो पर्यंत आंबा होतो. हा कुठला आहे? राजापुरी. राजापूर हापूस आहे. हा, मला वाटतं कोकणातला हा प्रसिद्ध आंबा आहे. बरोबर आहे. आणि हा आपल्या वातावरणात देखील हो हो, येतोय चांगला. आणि ह्याला प्रत्येक वर्षी काही खर्च न करता बहार येतो, म्हणजे येतो, मोहर येतो. खर्च नाही याला कुठला. हा, बाकीचे केशरला तरी आपलं औषध सोडणे, फवारणी करावं लागतात. पण ह्याला त्याच्या मोसमानुसार बरोबर मोहर येतो, म्हणजे येतोच. होय. आणि जो तुम्ही म्हटलात की दर 6 महिन्याला येणार, हा, ही 12 माशी नावाची व्हरायटी, सदाबहार. 12 माशी सदाबहार. सदाबहार. आणि या सदाबहारला आता आपण बघू शकतो की बहार आलेला आहे याला. हो हो. आणि हा पहिलाच बहार असेल मग आता? हा, नाही, हा. हे यापूर्वी आले का? झाड आहे. हा, तर ह्याला म्हणजे फळच बंद राहत नाही ह्याचं आता. हे चालूच राहणार. हा, आता हे आंबे तयार होईपर्यंत परत दुसऱ्या आणखी येणार. नाही, आता लक्ष्मीच्या सणाला पण ह्याचे फळ चालू होते. हा हा हा. मग आता ह्या आंब्याची काही रोप वगैरे कोणाला पाहिजे असतील तर मिळणार का हो, आपल्याकडे? आपल्याकडे आहेत, मिळणार ना आपल्याकडे रोपा. मिळणार. सदाबहार व्हरायटीचा आहे हो हा. हो हो, 12 महिने. आणि याला फळ पण चांगलं येणार. हो हो. आपण हा इकडे एक आवळ्याचं मोठं झाड हो दिसतंय. हो. आवळा कुठल्या व्हरायटीचा? ही कांचनची व्हरायटी, नरेंद्र कांचन. कांचन, हा. नरेंद्र कांचन. हे राहुरी कृषी विद्यापीठाचे हे आता हे जे आवळ्याचं झाड आहे हे किती वर्षाचं आहे आता? हे 3 वर्षाचं झाड आहे. 3 वर्षाचं. हो हो. आणि याला फळं कधी सुरू झाली मग? फळ आता ह्याला 2 वर्षामध्ये फळ चालू होते. त्याला ताण बसला पाहिजे, पानगळ झाली की त्याला मोहर चालू होत आहे लगेच. आता हे पानगळ सुरू झालेली आपण बघू शकतो. खाली इथं पानगळ झाली बरीचशी. आणि आता याला फळ, आता फळ चालू होते ह्याला लगेच. चालू होणार. नवती येते, नवतीला लगेच त्याला फळ चालू होते. हा हा, मोठ्या प्रमाणामध्ये मोहर येते. हो. आणि मोहर आल्यानंतर जेवढी मधमाशी जास्त येईल तेवढं फळ जास्त टिकून ठेवण्याची क्षमता जास्त. याचे काही दांड्या कापलेल्या आहेत, म्हणजे आपण हे ह्याला छाटणी केलेली आहे. हो हो. आणि जी कलम वगैरे काही बांधली असतील मग आपण? नाही, आता बांधायचे. आता ही जी आहे ती पूर्ण पानगळ झालेली, गावरान कलम तयार आहेत. तर ते बांधायचे आता. म्हणजे हे झाड 1.5 वर्षाच्या पुढचं आहे? 2.5 वर्षाचं आहे. अच्छा. हे राजापुरी हापूसच आहे हा पण. राजापुरी. आणि ती मोठे नावाची व्हरायटी तिकडची. चौसा. चौसा. चौसा नावाची आंबा का? हा हा. चौसा. हा मोसंबी कुठला आहे? वेगळा घेतला? न्यूशेलर जातीची मोसंबी.
न्यू शेलार. हा. त्याचं काय वैशिष्ट्य तुम्हाला चांगलं वाटलं? त्याला जास्त म्हणजे ह्याचं फळ जास्त उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे ह्याची. आणि कुठला डिंक्या नावाचा जे रोग आहे ते जास्त प्रमाणात ह्याला काही आढळून येत नाही. आणि बाकीच्या म्हणजे फवारणीनुसार आता बाकीचे आपले मिश्र पिकं असल्यामुळे फवारणी करता येईल. फवारणी चालू आहे. हा, कुठल्या ना कुठल्या पिकावर फवारायचं असल्यामुळं मिश्र फळझाड लागवड पद्धतीमुळे याला प्रत्येक वेळी फवारण्यात येऊ लागले. याला फळ बघा किती झाड एक 2.5 वर्ष. हे सफरचंदाचं आहे इथं. चांगल्या बऱ्यापैकी वाढ झाली ह्याची. आणि आता जी छाटणी झाली की याला फळ लागतील नंतर मग पुन्हा नवीन आलेला फांद्याला. आता ह्या छाटणी पान बसलेला ह्याला आता. हे आता बोरीच पण संकरित आहे. फळ संपलेलं आहे आता ह्याची छाटणी कटाई करायची आता. कारण आता आंब्याला पण अडचण होणार नाही. ही संत्रा आहे. हो, त्याचं पूर्ण फळ संपलं आता. पूर्ण फळ संपले. नागपुरी संत्रा आहे. नागपुरी. हा, याची पानं वगैरे वेगळी दिसायला लागली. फळाची साईज लहान राहते. तो नागपुरी. आणि हा कुठला आहे मग? मोसंबी. आणि ते संत्री. आता ही परत जांभळ या ठिकाणी एक झाड दिसतंय आणखी. आता ही जांभळ कशी आहे मग? तिकडं तुम्ही बोलला होतात की पांढरी जांभळ आहे ते. हा, पांढरे जांभळ दुसरं झाड आहे पुढे आहे. ही कोकण बहाडोली नावाची व्हरायटी. कोकण बहाडोली. कोकण बहाडोली. हा. अच्छा. हा, हे कोकणातलं जी बहाडोली गावाचं नाव आहे, त्या गावाच्या नावावरून हिला बहाडोली नाव पाडलेलं आहे. बारडोली बी म्हणतात आणि बहाडोली. बहाडोली. हा, कारण ह्याच्या फळाची साईज, एका फळाची साईज होती 60 ग्राम पर्यंत. हा, 60 ग्राम. हा, एका फळाची साईज. हा, त्याच्यामुळे उत्पादन आपले राही जांभळ जे म्हणतात त्याच्यापेक्षा उत्पादन देण्याची क्षमता ह्याची जास्त आहे. वजन असल्यामुळे वजन भरपूर मिळतं या ठिकाणी. आणि कितव्या वर्षी याला जांभळ येऊ शकतं? आता हे 3 वर्ष कंप्लीट झाली. आता 4थं वर्ष. आता ह्याला फळ धरायचे. त्याच्यामुळे आता पूर्ण ह्याची पानगळ व्हायला लागली. आता आंब्याबरोबर ह्याला ताण बसलेला आहे. ताण बसल्यामुळे आता पूर्ण नवीन नवती चालू होती आणि याला मोहर निघायला चालू होता आंब्यासारखा. आणि त्याच्यामुळे आता जांभळ येतील यावर्षी. यावर्षी जांभळ लागणार. 3 वर्ष कंप्लीट झाली. 4थं वर्ष चालू आहे आता. हे पण त्याच आहे का? आणि ही आहे ती पांढरी व्हरायटी. कोणती? हे यशवंत नावाची. यशवंत. तर मला एक सांगा, आता ही जी जांभळ आहे ही किती वर्षाचं झाड आहे? आता हे पण 3 वर्षाचंच आहे. 3 वर्षात फार मोठा बोंडा झालेला आहे. वाढ चांगली झालेली आहे याची. आणि मला वाटतं याला बोर्डो मिश्रण वगैरे तुम्ही लावलेलं आहे. आता पण लागवड. त्यानंतर वार्षिक मशागत चांगली झालेली आहे. झाडाची उंची 15 ते 20 फुटापर्यंत गेलेली आहे. आणि काय बोलला त्या जातीचं काय नाव आहे ह्याचं? यशवंत नावाची व्हरायटी पांढरी. यशवंत पांढरी. आणि याला पांढरी जांभळ येणार. पांढरी जांभळ येणार. चवीला कशी असणार ती जांभळ? चांगली. आणि बीपी शुगर साठी जास्त ह्याला मागणी जास्त आहे. ह्याची मार्केट रेट 700-800 रुपये किलो पर्यंत विकते. 700 ते 800 रुपये पर्यंत किलो हा याचा मार्केट रेट आहे. मार्केट रेट. खायला पण जास्त चांगली चवीला. आपल्या कोकण बहाडोलीपेक्षा पण ह्याला मागणी जास्त आहे. म्हणजे आता यावर्षी याला पण जांभळं लागणार. यावर्षी याला पण. आणि हे जांभळं काळे किंवा निळे वगैरे अशा कलरची नसणार, तर ती अगदी पांढरी जांभळं असणार आणि गोड असणार, चवदार असणार. आणि ते जे की शुगर बीपी आहे त्या लोकांना हे आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोगाला येणार आहे. ज्याची किंमत 700 ते 800 रुपये किलो पर्यंत असणार आहे. ह्याचे पानं पण येते बीपी शुगर साठी लोक खातात. परत त्याची ती मधले जे बिया आहेत ते पण व्हायला जात नाही. अच्छा. बियाचं काय केलं जातं? त्याच्या बियाचं पण चूर्ण केलं जाते आयुर्वेदिक मध्ये. आपण पाहिलं की हिरोपॉटिका कशी आहे, या ठिकाणी किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, प्रत्येक झाडाला काय वेगळेपण आहे माऊलीने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखी अशाच बातम्या, नवनवीन बातम्यांसाठी आपण पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र. कॅमेरामन डॉक्टर रामचंद्र सोमवंशी यांच्यासह मी रामदास तपसे, पिंपळगाव. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.